बाप्पाला निरोप. बाप्पा मोरया. आनंदाची उत्साहाची बरसात करत गणेश चतुर्दशीला तुझं आगमन झालं. नेहमीप्रमाणे घराघरात ठिकठिकाणी आसनस्थ झालास, वाजत गाजत लाडक्या उंदीर मामासोबत. तुझा आवडता प्रसाद मोदक बनवताना तुला न्याहाळत असते. तुझ्या अनेक सुंदर नावांची आवर्तने सुरू असतात माझ्या मनात. या देहाच्या आवरणात आत्मानंद उचंबळून येतोय. हातातला मोदक छान सुबक होतोय. चव बघ, भक्तिभावाचा गुरुसमर्पणाचा मेवा आणि तुझ्याशी असणारी आंतरिक जवळीक आहे त्यात. तू आलास की माहेरचा माणूस आल्याचा आनंद होतो. त्या आनंदात असतानाच बाप्पा तुझ्या जाण्याचा दिवस येतो, अनंत चतुर्दशी, आणि मन आपसुकच उदास होतं. त्या 10 दिवसाचा तुझा गोड सहवास डोळ्यापुढे येतो. बाप्पा, तू 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहेस. तू नुसतंच येत नाहीस, तर तुझ्यातील या कला आम्हाला शिकवून जातोस. तुझ्या येण्याने आम्ही निसर्गाच्या जवळ जातो. तुला अर्पण करण्यासाठी बेलपत्री, फुले, हार तयार करतो. बाप्पा, तू येतोस तेव्हा अंगणे रंगीत रांगोळ्यांनी सजली जातात. रांगोळी जीवनात रंग कसे भरायचे शिकवते. बाप्पा, तुझा नैवेद्य बनवताना पाककलेचा विकास होतो. पाहुणे मंडळीच्या येण्याने आतिथ्यशीलता येते. दिवस रात्र दिव्यांची आरास करून आपलं जीवनही असंच प्रकाशमान कर अशी तुला आम्ही विनंती करतो. भजन, पूजन, गायन, वादन, कीर्तन, संगीत यामुळे बाप्पा आम्हाला विविध कला पारंगत करतोस तू. तुझ्यासाठी आर्ततेने गायलेल्या आरत्यांमुळे भक्तिभाव द्विगुणित होतो आमचा. असा तू सर्वांचा लाडका बाप्पा जेव्हा निरोप घेतोस ना, तेव्हा डोळे डबडबतात रे. तू येताना चैतन्य घेऊन येतोस. तू आलास की घरे दरवळतात रे. दुर्वा वाट बघतात कधी येत आहेत खुडायला म्हणून. जास्वंदीच्या फांदीवर देठ अधीर होतात तुटायला. मंतरलेला पूजाभाव असतो स्वरात. आणि एक दिवस बाप्पा येतो तुझ्या निरोपाचा. पापण्यात भिजते वाट. नदीवरून रीता येतो तो पाठ, डोळ्यांच्या कडा ओलावत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत मनीचं गूज तुझ्या चरणावर अर्पण केलं की मी मोकी रे वर्षभरासाठी.